गुड मॉर्निंग. आज सुरू करायचं आपल्याला फिजिक्सचा चॅप्टर, दॅट इज मोशन. ओके, चॅप्टर 1, चॅप्टर 2, चॅप्टर 3, चॅप्टर 5 आपण फिनिश केले. चॅप्टर 1, 2 केमिस्ट्री रिलेटेड होते, 3 सुद्धा इट वॉज केमिस्ट्री रिलेटेड. चॅप्टर 5 वॉज बायोलॉजी रिलेटेड, सेल, फंडामेंटल युनिट ऑफ लाइफ. टुडे वी हैव टू स्टार्ट विथ चॅप्टर 8, that is motion, and that comes under physics part. Okay, so let us see what is motion. काय असतं मोशन सांगा बरं. टेक्स्ट बुक मध्ये दाखवून देतो, कुठे आहे? पेज नंबर 98 वरती आहे, चॅप्टर 8 मोशन. ओके, व्हॉट डू यू मीन बाय मोशन? हालचाल, काहीतरी हालताना दिसतंय, बरोबर आहे. आपण स्टेबल आहोत, काहीतरी हालताना दिसतंय, किंवा ती गोष्ट स्टेबल आहे, आपण हालतोय, त्याच्यामुळे पण ती गोष्ट हालताना दिसते, बरोबर. आता त्या गोष्टीला आपण ऑब्जेक्ट म्हणूयात. ओके, त्या एखाद्या वस्तूला आपण ऑब्जेक्ट म्हणूयात. या चॅप्टर मध्ये द मोशन विल बी रिलेटेड टू द ऑब्जेक्ट. ओके, सो लेट अस स्टार्ट रीडिंग. टेक्स्ट बुक मध्ये रीडिंग सुरू करूयात. आधी ऑन पेज नंबर 98 आय एम रीडिंग, तुम्ही लक्षात. ओके, इन एव्हरीडे लाईफ वी सी सम ऑब्जेक्ट्स ॲट रेस्ट अँड अदर्स इन मोशन. काही गोष्टी आपल्याला रेस्ट, ॲट रेस्ट म्हणजे त्या स्टेबल आहेत, नॉन मोबाईल आहेत, स्टेबल आहेत. काही गोष्टी मोशन मध्ये आहेत, दोज ऑब्जेक्ट्स आर मूव्हिंग. ओके, लाईक बर्ड्स फ्लाय, fish swims, blood flows through veins and arteries, and cars move. That is, atoms, molecules, planets, stars and galaxies are all in motion. आपण सगळे मोशन मध्ये आहोत. आपण जरी आता नुसते थांबलेले आहोत तरी अर्थ रोटेट होतीये, अर्थ इज रोटेटिंग. ओके, इट इज रिव्हॉल्विंग ऑल्सो. सो इवन इफ वी आर स्टेबल, स्टिल वी आर इन मोशन. हाऊ? बिकॉज द अर्थ इज मूव्हिंग, द अर्थ इज कंटिन्युअसली मूव्हिंग, सो वी आर इन कंटिन्युअस मोशन. We often perceive an object to be in motion when its position changes with time. जशी जशी ऑब्जेक्टची पोझिशन चेंज होतीये, इट इज चेंजिंग विथ टाइम. टाइम सोबत ऑब्जेक्टची मोशन होतीये, बरोबर. सो व्हॉट यू कॅन से मोशन? द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट. इकडे लक्ष द्या. अ मोशन इज अ चेंज ऑफ पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट विथ टाइम. एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन चेंज होणं अलॉंग विथ टाइम इज कॉल्ड मोशन. ओके, सो नाव दोन कॅटेगरी मध्ये डिस्क्राइब करता येईल त्याला. इट कॅन बी डिस्क्राइब्ड इन टर्म्स ऑफ डिस्टन्स मूव्ड और द डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट. आता या दोन कन्सेप्ट काय आहेत बघूया. डिस्टन्स म्हणजे काय आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. ओके, डिस्टन्स, इट इज द टोटल पाथ लेंथ कवर्ड बाय एन ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टनी जेवढी लेंथ कव्हर केली, दॅट एंटायर पाथ लेंथ इज कॉल्ड डिस्टन्स. देन व्हॉट डू यू मीन बाय डिस्प्लेसमेंट? Displacement, it is the shortest distance measured from the initial position to the final position of an object. आता एखादा ऑब्जेक्ट जर मोशन मध्ये येणार आहे, याचा अर्थ तो कुठून तरी सुरू होणार आहे. देयर विल बी सम इनिशियल पॉइंट, देयर विल बी सम इनिशियल पोझिशन फ्रॉम वेअर द ऑब्जेक्ट इज गोइंग टू स्टार्ट. सपोज हा मार्कर आहे, याची इनिशियल पोझिशन आहे, इथे हातावरती ठेवलाय, इनिशियल पोझिशन आहे. फ्रॉम हियर इट इज मूव्हिंग अँड इट इज कमिंग टू द टिप ऑफ माय फिंगर. इथपर्यंत आला. सो दिस वॉज इट्स इनिशियल पोझिशन and this is its final position. हे जेवढा पाथ त्यांनी ट्रॅव्हल केलाय, that is called distance covered, and the shortest distance measured from initial position to final position is called its displacement. आता या दोघांमध्ये काय फरक आहे बघूया. कमिंग टू टॉपिक 8.1, लक्ष द्या. टेक्स्ट बुक मध्ये डिस्क्राइबिंग मोशन, मोशनला डिस्क्राइब कसं करणार. फिगर 8.1 बघा. लुक ॲट फिगर 8.1. ही जी डायग्राम त्यांनी दिली आहे त्या डायग्राम वरून एक्सप्लेन करूया. लेट अस सी. लेट अस से दिस इज अ पाथ. Okay, it is expressed in kilometers. It is expressed in kilometers. 0 त्याला लेबलिंग केलंय O, that is your reference point. कारण की रेफरन्स पॉइंट पासूनच आपण मोजतो. नंबर लाईन तुम्ही शिकलेला आहात, यू नो नंबर लाईन. ऑन नंबर लाईन 0 is your reference and from 0 you measure on right hand side of scale and left hand side of scale. Correct? So 0 is your reference point, that is called origin. So let us label it as O. त्याच्यानंतर 5 किलोमीटर्सची ही स्केल आहे. 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, 15, 20, 25. 25 किलोमीटरला C ने डिनोट केलंय, 35 किलोमीटरला B ने डिनोट केलंय आणि 60 किलोमीटरला A ने डिनोट केलेलं आहे. ओके, नाउ लेट अस से द ऑब्जेक्ट हॅज स्टार्टेड मूव्हिंग. द ऑब्जेक्ट हॅज स्टार्टेड मूव्हिंग. सो नाउ द डिस्टन्स फ्रॉम O टू C. आता डिस्टन्स फ्रॉम O टू C म्हणजे दिस ऑब्जेक्ट विल फर्स्ट गो फ्रॉम O टू A and again it will return from A to C. O to A आणि A to C. Distance covered from O to C is equal to OA plus AC. O to A is 60 kilometer plus A to C
60 to 25 is 35 kilometer. Okay, A to C is reverse मध्ये 35 kilometer. So 60 kilometer plus 35 kilometer, it will give us 95 kilometer. This is the distance from O to C. Distance covered by the object from initial position to this final position. हे होतं distance covered. मग आता इनिशियल पोझिशन O वरनं ऑब्जेक्ट सुरू झाला आणि फायनली तो येऊन कुठे थांबलाय, C वरती येऊन थांबलाय. इथे या C पोझिशनला ऑब्जेक्ट येऊन थांबलेला आहे. मग आता त्याची डिस्प्लेसमेंट काय म्हणायची, डिस्प्लेसमेंट फ्रॉम O टू C. O पासून तू C ला शिफ्ट झालाय. डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन काय, इट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स मेजर्ड फ्रॉम द इनिशियल पोझिशन टू फायनल पोझिशन. इनिशियल पोझिशन इज O, final position is C, so the shortest distance measured will be from 0 to 25, that is O to C, that will give you 25 kilometer, which is the final position of the object. That is the difference between distance and displacement. Distance म्हणजे टोटल पाथ कव्हर, O पासून A पर्यंत गेला, A पासून परत C पर्यंत आला, हा एवढा पूर्ण पाथ हा झाला त्याचा डिस्टन्स. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन मधला जो काय अंतर आहे, शॉर्टेस्ट डिस्टन्स, दॅट इज युअर डिस्प्लेसमेंट. ओके, सो डिस्टन्स कवर्ड इज 95 किलोमीटर. डिस्प्लेसमेंट फ्रॉम O टू C विल बी 25 किलोमीटर. ही बघा एवढीच डिस्प्लेसमेंट आहे. दिस इज इट्स डिस्प्लेसमेंट. ही इनिशियल पोझिशन आहे, ही फायनल पोझिशन. ओके, दिस इज ऑल अबाउट डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. सो व्हॉट इज डिस्प्लेसमेंट, टेक्स्टबुक मध्ये पण डेफिनेशन आहे, द शॉर्टेस्ट डिस्टन्स मेजर्ड फ्रॉम द इनिशियल पोझिशन टू द फायनल पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड the displacement of that object. Okay, now त्याचा magnitude कसा आहे, what do you mean by magnitude? Magnitude is the numerical value, just like here 95 kilometer, 25 kilometer, it is called its magnitude. Okay, that we say as the magnitude. Next, आता motion होत आहे. motion कसं आहे, is it uniform or non uniform, हे आपल्याला बघायचं आता. is the motion uniform or is it non uniform? मग कशावर ठरवणार, व्हॉट डू यू मीन बाय युनिफॉर्म मोशन अँड नॉन युनिफॉर्म मोशन. अतिशय सिंपल कन्सेप्ट आहे, नीट लक्षात आहे. युनिफॉर्म मोशन मीन्स द ऑब्जेक्ट कव्हर्स इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. जे काही ऑब्जेक्ट मूव्ह होत आहे दॅट विल कव्हर इक्वल डिस्टन्स इक्वल इंटरवल ऑफ टाइम. जी काही टाइम स्केल आहे, आता टाइम स्केल नुसार मोजतो आपण, कारण की ऑब्जेक्टची डेफिनेशन काय म्हणली आपण, मोशन काय, व्हॉट इज मोशन, इट इज अ चेंज ऑफ पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट विथ टाइम. टाइमला महत्व आहे. सो तर त्या पर्टिक्युलर टाइम इंटरवल मध्ये जे इक्वल टाइम इंटरवल आहेत त्याच्यामध्ये ते ऑब्जेक्ट इक्वल डिस्टन्स कव्हर करत असेल then it is called uniform motion. and if the object covers unequal distances, इथं unequal शब्द आला बघा, object covers unequal distances in equal intervals, time intervals equalच आहेत but object is covering unequal distances, then it is called non-uniform motion. So अतिशय सिंपल आहे. If object covers equal distances in equal intervals of time, it is called uniform motion. And if object covers unequal distances in equal intervals of time, it is called non-uniform motion. For example, इकडे लक्ष द्या डायग्राम कडे. ही डायग्राम टेक्स्टबुक मध्ये नाहीये, तुम्हाला समजण्यासाठी काढलेली. Say this is your time axis. This is your time path. Okay, it is measured in seconds. 0 second, 5 second, 10 second, 15 second, 20 second. So intervals are of 5 seconds. 5 सेकंदाचे इंटरवल आहे. नाउ दिस ऑब्जेक्ट A, इट हॅज स्टार्टेड मुव्हिंग फ्रॉम 0 सेकंड टू टुवर्ड्स दिस ऍक्सिस. या पोझिशन मध्ये ह्या ऑब्जेक्टचं मोशन सुरू झालं. अँड नाउ दिस ऑब्जेक्ट इज कव्हरिंग 1 मीटर डिस्टन्स पर सेकंड. इकडे लक्ष द्या, पर 5 सेकंड. सो 0 to 5 चे जे इंटरवल आहे त्याच्यामध्ये 1 मीटर करतोय, 5 to 10 मध्ये पुन्हा 1 मीटर, 10 to 15 मध्ये 1 मीटर, 15 to 20 मध्ये पुन्हा 1 मीटर डिस्टन्स कव्हर करतोय. सो दिस ऑब्जेक्ट A, इट इज कव्हरिंग इक्वल डिस्टन्स 1 मीटर 1 मीटर 1 मीटर, इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. प्रत्येक ठिकाणी 5 सेकंडचा इंटरवल आहे. सो व्हॉट डज दिस इंडिकेट, द ऑब्जेक्ट इज कव्हरिंग इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. दिस इज कॉल्ड युनिफॉर्म मोशन. सो टोटल 20 सेकंड्स मध्ये त्यांनी किती डिस्टन्स कव्हर केलाय, 4 मीटर्सचा. ओके, आणि प्रत्येक वेळेस त्याचा डिस्टन्स कसा इक्वल आहे, 1 मीटर 1 मीटर 1 मीटर 1 मीटर, 5 सेकंड 5 सेकंड 5 सेकंड 5 सेकंड, इक्वल डिस्टन्सेस इक्वल इंटरवल्स. तसेच हेच नॉन युनिफॉर्म मध्ये बघा कसं आहे, सेम टाइम स्केल आहे. ऑब्जेक्ट ए आहे 0 5 10 15 20, अगेन 5 सेकंड्सची टाइम इंटरवल आहे. बट द ऑब्जेक्ट इज कव्हरिंग अनइक्वल डिस्टन्सेस. पहिल्या 5 सेकंदात 1 मीटर कव्हर केला, पुढच्या 5 सेकंदात 2 मीटर केला, त्याच्या पुढच्या 5 सेकंदात 3 मीटर, त्याच्या पुढच्या 5 सेकंदात 4 मीटर. सो द डिस्टन्स कव्हर्ड इज
unequal. Total distance covered in 20 seconds it's 10 meter. Okay, so this is unequal distances in equal intervals. Time intervals equal आहेत. Such a type of motion is called non-uniform motion. हे डायग्राम्स तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत. हे अशा पद्धतीने लिहून घ्या. युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन. ओके, आता based on this topic we have two concepts, scalar quantity and vector quantity. What do you mean by scalar quantity? What do you mean by vector quantity? हे आपल्याला बघायचं आहे इथं. I hope so clear झाला असेल. Look here now. A physical quantity which has only magnitude. ज्या physical quantity ला फक्त magnitude आहे describe करायला, that is called scalar quantity. And if a physical quantity which has magnitude and direction, it is called a vector quantity. For example, force is a vector quantity. Okay, it has magnitude as well as direction. Force applied in a particular direction, so it has magnitude as well as direction. Force is a vector quantity. Scalar, आता इथे बघा ह्या टेबल मध्ये क्वांटिटी म्हणजे टाइप्स, कुठल्या टाइपची फिजिकल क्वांटिटी आहे, स्केलर एका वेक्टर आणि त्याचं एसआय युनिट हे माहितीसाठी दिलेलं आहे तुम्हाला. लेट अस हॅव अ लुक ॲट इट. मास, इट इज अ स्केलर क्वांटिटी, इट इज मेजर्ड इन केजी. कारण की मासला फक्त क्वांटिटी असते 5 kg, 10 kg, 15 kg. Is it acting in a particular direction? No. If it acts in a particular direction, then we can say that it is vector. Similarly, distance, it is also scalar, measured in meters. Displacement is a vector quantity कारण की ते इनिशियल पोझिशन पासून फायनल पोझिशन कडे जाणार आहे. ओके, इट हॅज मॅग्निट्यूड as well as direction, therefore it is a vector quantity. Speed is also scalar कारण की नुसतंच मूव्ह होतोय, एखादा ऑब्जेक्ट नुसतंच मोशन मध्ये आहे, त्याला स्पीड आहे, कुठल्या डायरेक्शन मध्ये जातोय माहित नाही, therefore speed is a scalar quantity. त्याचा युनिट आहे मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड इज ऑल्सो रिटन एज ms raised to -1. s raised to -1 कारण की s डिनॉमिनेटर मध्ये आहे, तो न्यूमरेटर मध्ये लिहिला तर इट्स इंडेक्स विल बी -1. वेलोसिटी, इट इज अ वेक्टर क्वांटिटी, मीटर पर सेकंड. and acceleration, that is also vector quantity, meter per second square. Acceleration चा unit काय, meter per second square. Now from this, therefore we can say that the motion of an object could be uniform or non-uniform depending upon whether its velocity is constant or changing. ह्या केस मध्ये युनिफॉर्म मोशनच्या केस मध्ये वेलोसिटी कशी आहे, कॉन्स्टंट आहे, इक्वल डिस्टन्स कव्हर करते इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. वेलोसिटी इज कॉन्स्टंट, मोशन इज युनिफॉर्म. नॉन युनिफॉर्मच्या केसमध्ये इंटरवल सेम आहेत, टाइम इंटरवल्स, बट फर्स्ट इट इज कव्हरिंग 1 मीटर, देन 2 मीटर, सो स्पीड वाढलाय, डिस्टन्स जास्त कव्हर होतोय याचा अर्थ स्पीड वाढलाय, अनइक्वल झालंय. सो वेलोसिटी इज चेंजिंग, इट इज नॉन युनिफॉर्म मोशन. इफ वेलोसिटी इज चेंजिंग, इट इज नॉन युनिफॉर्म मोशन. If velocity is constant, it is uniform motion. Okay, simple concepts. Next topic now, how to measure it. Measuring the rate of motion. त्या मोशनचा रेट कसा मेजर करणार, स्पीड कसा मोजणार. सो फॉर दॅट वी हॅव ऍव्हरेज स्पीड. सो व्हॉट इज ऍव्हरेज स्पीड नाव. आता हे जे आपण बघितलं नॉन युनिफॉर्म मोशन, ह्याच्यातनं ऍव्हरेज स्पीड कसा कॅल्क्युलेट करणार. तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती आहे, यू नो वन फॉर्म्युला, इथे लिहितो. Speed is equal to distance upon time. Okay, you know this formula. हवं तर हायलाइट करून घ्या, शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलंय मी. राइट दिस डाउन. S is equal to d upon t. Speed is equal to distance upon time. So speed कसा मोजतो आपण, टोटल डिस्टन्स कव्हर्ड अपॉन टोटल टाइम टेकन. सो ऍव्हरेज स्पीड जरी तो इन्क्रीजिंग असेल, आता या केसमध्ये नॉन युनिफॉर्मच्या केसमध्ये स्पीड वाढत गेलेला आहे म्हणून डिस्टन्स जास्त कव्हर झालं. या केसमध्ये स्पीड कॉन्स्टंट होता, सो प्रत्येक वेळेस 1 मीटर 1 मीटर 1 मीटर 1 मीटरच ते कव्हर करतं. ओके, सो ऍव्हरेज स्पीड कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टोटल टाइम टेकन. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज डिनोटेड बाय s, टोटल टाइम टेकन इज डिनोटेड बाय t, distance is measured in meters, time is measured in seconds. So average speed denoted by v can be written as v is equal to s upon t. Its unit will be meter per second. Meter per second is also written as ms raised to -1. Simple. In this, by using this formula, you calculate the average speed. टोटल जेवढा डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे तो पूर्ण न्यूमरेटर मध्ये घ्यायचा, जेवढा टोटल टाइम लागलेला आहे तो पूर्ण डिनॉमिनेटर मध्ये घ्यायचा, डिवाइड द डिस्टन्स बाय टाइम अँड फाइंड आउट द ऍव्हरेज स्पीड. सिंपल हा फॉर्म्युला आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. काही नवीन नाहीये त्याच्यामध्ये. नेक्स्ट, मग आता स्पीड आणि वेलोसिटी ह्या ज्या दोन कन्सेप्ट आहेत, स्पीड आणि वेलोसिटी ह्यांच्यामध्ये काय फरक आहे.
मगाशी मी तुम्हाला सांगितलं स्पीड इट हॅज ओनली मॅग्निट्यूड, कुठल्या डायरेक्शन मध्ये ह्यानी फरक नाही पडत आहे. बट नाव वेलोसिटी इट इज द स्पीड ऑफ एन ऑब्जेक्ट in a specific direction. Speed of an object in a specific direction is called velocity. Speed of an object in a specific direction. It is containing direction now. त्याला डायरेक्शन मिळालेले. प्रीवियस केस मध्ये डायरेक्शन कुठेच नाहीये included. Therefore, speed is equals to distance upon time simply. But average velocity, now we have to calculate the average velocity. It has some direction. मग कुठलं डायरेक्शन कसं मोजणार? Initial velocity प्लस फायनल वेलोसिटी अपॉन 2. इनिशियल वेलोसिटी म्हणजे सपोज दिस इज द पाथ, हा जो पाथ काढला इथे आपण इनिशियली दिस इज युअर रेफरन्स पॉइंट 0, दिस इज युअर फायनल पॉइंट, सपोज ह्याला यू म्हणतात ह्याला व्ही म्हणतात फायनल. सो इनिशियल पॉइंटला जी वेलोसिटी असेल दॅट इज कॉल्ड इनिशियल वेलोसिटी म्हणजे ओरिजिनच्या इथली, आणि फायनल वेलोसिटी म्हणजे फायनल डेस्टिनेशन पॉइंटला जी काय वेलोसिटी असेल दॅट इज नोटेड बाय व्ही, इट इज कॉल्ड इट्स फायनल वेलोसिटी. ओके, सो ऍव्हरेज कसं काढणार त्यांचं? बाय टेकिंग मीन, बाय अप्लाइंग मीन फॉर्म्युला. मीन फॉर्म्युला काय असतो? a प्लस बी अपॉन 2. सिमिलरली हियर वी हॅव टेकन इनिशियल वेलोसिटी प्लस फायनल वेलोसिटी डिवायडेड बाय 2. Therefore v average velocity is also denoted by v. av means average. v average is equals to u plus v upon 2. पुन्हा याचा युनिट काय? मीटर पर सेकंड. That is the concept of velocity. And now finally acceleration. Velocity काय होती? स्पीड अलॉंग विथ डायरेक्शन. नुसत्या स्पीड मध्ये काय? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम टेकन. ह्याच्यामध्ये कुठेही डायरेक्शन नाहीये. वेलोसिटी मध्ये डायरेक्शन इन्क्लूड केलंय, स्पीड इन स्पेसिफिक डायरेक्शन. नाउ व्हॉट इज ऍक्सेलरेशन? ऍक्सेलरेशन मीन्स द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी. ही जी वेलोसिटी आहे ह्याचा रेट कशा पद्धतीने चेंज होतोय. सो ऍक्सेलरेशन मीन्स इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ टाइम. Rate of change of velocity with time is called acceleration. Easy concept. So how do you take now rate of change? Acceleration can be written as change in velocity upon time taken. What is change in velocity? Change in velocity means final velocity minus initial velocity. Final minus initial. V minus u upon t. So its unit comes out to be meter per second square. कारण की रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी इनिशियली v मायनस म्हणजे v अपॉन टी मायनस u अपॉन टी, दोघांचा वेलोसिटीचं युनिट मीटर पर सेकंड, पुन्हा टाइमचं युनिट सेकंड. देयरफॉर इट बिकम्स मीटर पर सेकंड स्क्वेअर. याचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर कसं आलंय? वेलोसिटीचं युनिट मीटर पर सेकंड, ही वेलोसिटीचं युनिट मीटर पर सेकंड, आणि पुन्हा डिनॉमिनेटर मध्ये टाइम आहे, टाइमचं युनिट पुन्हा सेकंड. सो हा एस आणि हा एस मल्टिप्लाय होतो. वी गेट m upon s square. Therefore its unit is meter per second square. Okay, that was all about rate of change of velocity, topic 8.3, that we call as acceleration. Okay, SI unit of acceleration is meter per second square. आता त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, युनिफॉर्म ऍक्सेलरेशन आणि नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. व्हॉट इज इट? द काइंड ऑफ मोशन इज नोन एज ऍक्सेलरेटेड मोशन. द ऍक्सेलरेशन इज टेकन टू बी पॉझिटिव्ह if it is in the direction of velocity. The acceleration is in the direction of velocity, then it is taken as positive, and if it is opposite to the direction of velocity, it is taken as negative. Acceleration मध्ये दोन प्रकार आहेत, पॉझिटिव्ह किंवा नेगेटिव्ह. If an object travels in a straight line and its velocity increases or decreases by equal amounts in equal intervals of time, then the acceleration of the object is said to be uniform. The motion of a freely falling body is an example of uniformly accelerated motion. What do you mean by this? Velocity increases or decreases by equal amounts of equal intervals of time. So velocity and time, they both are changing in equal intervals, then acceleration is said to be uniform. पुन्हा सांगतो, velocity and time, they both are changing in equal intervals, then we can say that acceleration is uniform. जसं आपण मगाशी मोशन बद्दल म्हणलो होतो, एकतर मोशन युनिफॉर्म असू शकतं किंवा नॉन युनिफॉर्म असू शकतं. युनिफॉर्म मोशन म्हणजे इक्वल डिस्टन्सेस, इक्वल इंटरवल्स. तसंच फॉर युनिफॉर्म ऍक्सेलरेशन इक्वल चेंज इन वेलोसिटी इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम, then it is uniform acceleration. And if on the other hand an object travel with non-uniform acceleration, its velocity changes at a non-uniform rate.
velocityचा रेट नॉन युनिफॉर्म असेल as compared to the time intervals, then it will be said as non-uniform acceleration. Okay, so this was all about the concepts. आता ह्याच्यावर बेस्ड तुम्हाला न्यूमरिकल्स येतात. हे नुसते फॉर्म्युले पाठ करण्यासाठी नाही आहेत, ह्याच्यावरती बेस्ड न्यूमरिकल्स येतात. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये स्टार्टिंग फ्रॉम पेज नंबर 101 दॅट इज एक्झाम्पल 8.1 ऍव्हरेज स्पीडच्या फॉर्म्युला पासून ते अगदी ऍक्सेलरेशनच्या फॉर्म्युला पर्यंत सगळे सॉल्व्ड एक्झाम्पल्स दिलेले आहेत. सोल्युशन्स त्यांचे दिलेले आहेत खाली. हे तुम्हाला होमवर्क साठी सॉल्व्ह करायचे. ओके, व्यवस्थित सोल्युशन्स दिलेले आहेत, समजून जातील तुम्हाला त्याच्यातनं बघून. एक एक्झाम्पल घेऊयात फक्त. अँड ऑब्जेक्ट ट्रॅव्हल्स 8.1 वाचतोय मी, लक्ष द्या. ऍव्हरेज स्पीडचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यासाठीचा आहे 8.1. अँड ऑब्जेक्ट ट्रॅव्हल्स 16 मीटर इन 4 सेकंड्स अँड देन अदर 16 मीटर इन 2 सेकंड. ते ऑब्जेक्ट 4 सेकंदात 16 मीटर ट्रॅव्हल करते आणि पुढच्या 2 सेकंदात पुन्हा 16 मीटर ट्रॅव्हल करते. मग आता काय करणार, ऍव्हरेज स्पीड काढायचं आहे. ऍव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला काय, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टोटल टाइम टेकन. टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलाय, 16 प्लस 16, 2 वेळा 16 मीटर आहे. 16 प्लस 16 32 मीटर. टोटल टाइम टेकन 4 सेकंड प्लस 2 सेकंड दॅट इज 6 सेकंड्स. ओके, अँड नाव सिम्पली अप्लाय इट. टोटल टाइम, टोटल डिस्टन्स 32 meters upon total time 6 seconds. 32 divided by 6 that comes out to be 5.33 meter per second. युनिट मात्र द्यायला विसरू नका, युनिट खूप महत्वाचं आहे. ओके, वी हॅव टू गिव्ह द युनिट. त्याच्यानंतर आहे एक्झाम्पल 8.2 ऑन पेज नंबर 102 दॅट इज रिलेटेड टू नाव ऍव्हरेज स्पीड. अगेन 8.3 अगेन ऍव्हरेज स्पीड आणि ऍव्हरेज वेलोसिटी फाइंड आउट करायची. So in this way what you do after writing these formulas, you write down these solved examples आणि जे इन टेक्स्ट क्वेश्चन्स आहेत त्याचे सोल्युशन्स मी तुम्हाला ग्रुपमध्ये पाठवून देतो. आता ते त्याच्यातनं बघून तुम्ही लिहा. ते पण अतिशय सिंपल सोल्युशन्स आहेत, तुम्हाला वाचले की लगेच लक्षात येतील. जर तुम्हाला फॉर्म्युले कळाले असतील then you can apply this formula in a very simple way to solve the numericals. And last but not the least, examples on page number 103, those are related to acceleration. एकच एक्झाम्पल येते, example 8.4. So your today's homework will be 8.1, solved example 8.1, 8.2, 8.3 and 8.4 along with the in-text questions. So next lecture onwards you will receive for 8.4 that is graphical representation of motion. Okay. So हे 8.1 to 8.3 these were the topics covered. आज किती टॉपिक कव्हर केले आपण नीट लक्ष द्या. पुन्हा एकदा रिकॅप घेऊ. We saw what is motion. Motion is a change of position of object with time. Then it can be described by in terms of distance and displacement. What is distance? Total path of length covered by object. What is displacement? Shortest distance measured from initial position to final position. हे example वरती तुम्हाला explain केलं मी कसं आलंय ते. Then motion can be uniform or it can be non-uniform. Uniform motion म्हणजे काय, equal distance covered in equal intervals of time. Non-uniform, unequal distances covered in equal intervals of time. That is the difference between uniform and non-uniform motion. Then we saw scalar and vector quantities. Scalar आणि vector quantity मध्ये काय फरक आहे? If any quantity has only magnitude, it is called scalar quantity. If the physical quantity has magnitude as well as direction, then it is called vector quantity. For example, force. Force शिकलेले आहात तुम्ही. You know that force is a vector quantity because it acts in particular direction and it has some magnitude. So या चार्ट मध्ये काही फिजिकल क्वांटिटीज दिल्या आहेत, त्या स्केलर एका वेक्टर ते लिहिलेले आणि त्यांचे SI युनिट लिहिलेले आहेत. From this, if the velocity is constant, we can say that the motion is uniform. If velocity is changing, then we can say the motion is non-uniform. त्याच्यानंतर 3 कन्सेप्ट आहेत, 3 फॉर्म्युले बघितले आपण. ऍव्हरेज स्पीड, वेलोसिटी अँड ऍक्सिलरेशन. व्हॉट डू यू मीन बाय ऍव्हरेज स्पीड? ऍव्हरेज स्पीड मीन्स टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टोटल टाइम टेकन. सिंपल हा फॉर्म्युला कुठून आलेला आहे? दिस इज फ्रॉम द बेसिक फॉर्म्युला. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. हा फॉर्म्युला शिकलेला आहात तुम्ही 8th स्टँडर्ड मध्ये. स्पीड इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. सेम हा फॉर्म्युला आहे. V इज इक्वल टू S अपॉन T, where S is the distance traveled, T is the time taken. Distance is taken in meters, time is taken in seconds, so its unit is meter per second. Next is velocity. Velocity आणि speed मध्ये काय फरक आहे? Speed मध्ये डायरेक्शन नाहीये, but velocity contains specific direction. It is the speed of an object in a specific direction. So average velocity can be initial velocity plus final velocity upon 2. Initial velocity is denoted by U. Final velocity is denoted by V. So V average is equals to U plus V upon 2. Again its unit will be meter per second. And last but not the least, we have seen acceleration. What is acceleration? Rate of change of velocity with time. Velocity चा changing rate with time is the acceleration. Acceleration can be positive if it is in the direction of velocity. It can be negative if it is in opposite direction of
velocity. That is the concept of acceleration. Acceleration is equal to change in velocity upon time taken. That is v minus u. V means final velocity minus initial velocity upon t. ह्याचं युनिट असणार आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर पर सेकंड स्क्वेअर कसं आलंय, न्यूमरेटर मध्ये वेलॉसिटी, वेलॉसिटीचं युनिट असतं मीटर पर सेकंड, अपॉन टाइम आहे, अपॉन टाइम, टाइमचं युनिट पुन्हा सेकंड, सो मीटर अपॉन सेकंड इंटू सेकंड झालं, दॅट बिकम्स मीटर पर सेकंड स्क्वेअर. दिस वॉज अ क्विक रिकॅप of all this concept. Based on this concept you have solved examples. हे सगळे नोटबुक मध्ये लिहून काढा. In next lecture we will be taking topic 8.4, that is graphical representation of motion. Okay, hello, good morning. आज सुरू करायचं आपल्याला पुढचा टॉपिक 8.4, that is graphical representation of motion. मोशन म्हणजे काय बघितलं आपण, the change in position of an object with respect to time. Change in position of an object with respect to time is known as motion. एखादा ऑब्जेक्ट एका पोझिशन वरनं दुसऱ्या पोझिशनला जाते with respect to time, that is called motion. हे आपण बघितलं. Then in previous chapter we saw what is velocity and we saw what is acceleration. Now हे जे मोशन आपण स्टडी केलेलं आहे, हे मोशन ग्राफिकली कसं रिप्रेझेंट करतात इन टर्म्स ऑफ अ ग्राफ, लाईक दिस. हे ग्राफ दिसत असतील बोर्डवर तुम्हाला. आता हे काय आहेत आपल्याला वन बाय वन बघायचे. ओके, सो लेट अस स्टार्ट ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ मोशन. पहिला जो ग्राफ आहे इथला, दॅट इज डिस्टन्स वर्सेस टाइम ग्राफ. डिस्टन्स इज टेकन ऑन वाय ऍक्सिस, टाइम इज टेकन ऑन एक्स ऍक्सिस. अशा पद्धतीने जर मोशन रिप्रेझेंट करायचं असेल तर कसं करणार. And the third quantity which is varying here is the speed, because we know what is the relation between speed, distance and time. Look at this relation here. Speed equals to distance upon time. हे आपल्याला माहिती. So distance we have taken on y axis, time we have taken on x axis, and now we are varying the speed. Speed कसा असेल, तो एकतर युनिफॉर्म असू शकतो किंवा नॉन युनिफॉर्म असू शकतो. हे आपल्याला माहिती. दोनच प्रकार आहेत, एकतर स्पीड युनिफॉर्म असेल किंवा तो नॉन युनिफॉर्म असेल. दोनच प्रकार होऊ शकतात. Now let us see one by one. The first graph, look at this first graph here. Distance time graph च्या under, look at this first graph. Time is taken on x axis, 0, 20, 40, 60. Time is taken in minutes here. Okay, we have taken time in minutes. So in 60 minutes, how much distance can be traveled and what should be the speed? आता जर का speed uniform असेल, then the graph will be a straight line, that is a linear graph. आणि त्याच्यावरतून आपण जर का इक्वेशन मांडायचं झालं, टेक एनी टू पॉइंट्स ऑन दिस लाईन. सपोज वी हॅव मार्क दिस पॉइंट एज ए अँड दिस पॉइंट एज बी. ए आणि बी पॉइंट्सला जर त्याचे रिस्पेक्टिव्ह एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसचे कोऑर्डिनेट्स घेतले, लेट दे बी S1 फॉर ए अँड S2 फॉर बी, दॅट इज द डिस्टन्स इज S1 फॉर ए अँड S2 फॉर बी, अँड टाइम टेकन T1 फॉर ए अँड टाइम टेकन T2 फॉर बी. सो ॲट पॉइंट ए, in time T1, S1 distance is traveled. And at point B, in time T1, S2 distance has traveled. So what would be the speed? Now this is a linear graph. This graph ha kasa hai, we are plotting the graph for uniform speed, that is linear. Uniform speed ahe, linear graph hai, straight line. So if we mark the points, any 2 points, and we take the corresponding x and y coordinates, then the equation can be put up for speed as v manje speed equal to S2 minus S1, S2 minus S1, final distance minus this distance upon T2 minus T1, T2 minus T1. In this way, we can find the speed at any point, any 2 points for this given graph, and that will always be a constant. Why? Because this graph is for uniform speed, that is a linear graph. So in this way, you can find the equation, that is the value for speed by the formula S2 minus S1 upon T2 minus T1. S2 minus S1 upon T2 minus T1. Simple concept. कारण की uniform speed है, graph will be linear. हे रिलेशन लक्षात ठेवा फक्त, speed equal to distance upon time. आता हे रिलेशन it is applicable for this uniform graph only. सेकंड जो ग्राफ काढला याच्या बाजूला, दिस इज फॉर नॉन युनिफॉर्म स्पीड, नॉन लिनियर ग्राफ. आता हा प्लॉट कशावरनं केलाय, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 104 वरती हा टेबल दिला इथं, टेबल 8.2. या टेबल 8.2 वरतून हा ग्राफ प्लॉट केलेला आहे. नाउ दिस ग्राफ, इट इज अ डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म स्पीड. द ऑब्जेक्ट इज मूव्हिंग विथ नॉन युनिफॉर्म. नॉन युनिफॉर्म म्हणजे काय, रॅन्डम. फॉर इक्वल टाइम इंटरवल्स it is traveling, it is covering unequal distances, non-uniform motion.
अनइक्वल डिस्टन्सेस आर कवर्ड इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. हे मागच्या लेक्चर मध्ये बघितलं आपण. दॅट इज कॉल्ड एज नॉन युनिफॉर्म मोशन. करेक्ट आहे. सिमिलरली देर इज नॉन युनिफॉर्म स्पीड नाउ. Again, distance is on y-axis, time is on x-axis, time is taken in seconds, distance is in kilometers. So now here, suppose say for 2 kilometers हा इथपर्यंत आलेला आहे. As per table, 0 ला 0 आहे, 2 ला 1 आहे. Then for 4 seconds it is traveling 4 meters. Sorry, not in kilometers. Distance is in meters. For 2 seconds it is traveling 1 meter. 4 seconds it is traveling 4 meter. अशा पद्धतीने मार्किंग करून हे पॉइंट्स घेतलेले आहेत. These points are taken from this table. Table 8.2 in your textbook. So after marking the points, when we join these points, we see that it is increasing non-uniformly. इथे कशी straight line आहे. Straight line indicates constant value, but here it is not a straight line. So we can say that the graph, it is a graph for non-uniform speed. That is non-linear graph. Simple concept. And for this non-linear graph, we cannot find the speed with this such formula. ह्याच्यासाठी हा फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करता येणार नाही, कारण की स्पीड कॉन्स्टंट नाही. स्पीड इज चेंजिंग. अनइक्वल डिस्टन्सेस आर कवर्ड इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. दॅट इज नॉन युनिफॉर्म स्पीड. सिंपल कन्सेप्ट. नेक्स्ट, सो दिस वॉज नाव फॉर टाइम डिस्टन्स. डिस्टन्स टाइम ग्राफ. डिस्टन्स टाइम ग्राफ मध्ये दोन कॅटेगरीज बघितल्या आपण. एक तर युनिफॉर्म स्पीड असेल तर ग्राफ लिनियर आहे, इट इज अ स्ट्रेट लाईन. आणि जर युनिफॉर्म स्पीड नसेल, नॉन युनिफॉर्म स्पीड असेल तर ग्राफ इज नॉन लिनियर. द ग्राफ इज ऑफ द कॅटेगरी नॉन लिनियर. नेक्स्ट कन्सेप्ट इज वेलोसिटी टाइम ग्राफ. इथे स्पीड होता, सॉरी डिस्टन्स टाइम होता, इथे वेलोसिटी टाइम. नाउ ऑन वाय ऍक्सिस instead of distance we are taking velocity. What is the difference between speed and velocity? Speed does not carry direction. Velocity is distance traveled in a specific direction. So velocity, that is distance traveled in a specific direction versus time. असा आपल्याला ग्राफ प्लॉट करायचा आहे. Now here time is taken in hours. Velocity चं तुम्हाला युनिट माहिती आहे. Here we have taken in kilometer per hour. मीटर पर सेकंड पण चालेल कसे, but we have taken in kilometer per hour. Now look here. Look at this first graph. कसा दिसतोय? Time 1, 2, 3, 4 hours. Distance, that is velocity 10, 20, 30, 40. Now in this case 40 km per hour is the constant velocity in a particular direction. So at 1 hour it is 40, 2 hours it is again 40, 3 hours again it is 40, 4 hours it is 40. So velocity is in a straight line. ह्याला काय म्हणणार? Velocity graph for uniform motion of a car. Suppose this car is, we have plotted this graph for a car. The car is with a uniform velocity in a particular direction. Therefore it is a straight line. Constant speed, constant velocity is 40 km per hour. So आता ह्याच्यातनं किती डिस्टन्स कव्हर झालंय हे जर काढायचं असेल, so we take any two points, draw these lines, we will get this in between area. Okay, you are getting this in between area. Let mark this rectangle as ABCD. A B C D. This is point T1, this is time T2. At time T1 म्हणजे C point is T1, D point is T2. Okay, now we know we have to find out the distance. Distance is denoted by S here. Distance is equal to, हा जो काही डिस्टन्स कव्हर झालेला आहे बिटवीन टाइम T2 and T1, बिटवीन टाइम T1 to T2 किती डिस्टन्स कव्हर केलाय, वेलोसिटी इज कॉन्स्टंट. हे जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल, देन दिस शेप implicates a rectangle. We know what is the area of rectangle, length into breadth. So AC into CD, breadth into length, AC into CD. What is AC? AC बघा इथं, AC कुठेही घेतला, हा C पॉइंट नाही, ह्या पूर्ण डायरेक्शन मध्ये, या पूर्ण पॅच मध्ये कुठेही घेतलं तर स्पीड इज कॉन्स्टंट, द वेलोसिटी इज कॉन्स्टंट, दॅट इज 40 km per hour. Into what is CD? CD we will take final time minus initial time, that is T2 minus T1, and the unit is hours. Now kilometer per hour and hour will get cancelled, कारण की हे hour डिनॉमिनेटर मध्ये हे असं आहे, that is kilometer per
r. This r and this r will get cancelled. What we obtain? 40 into t2 minus t1 kilometers. So किती distance cover केलाय? The distance covered between the time t1 to t2 is 40 into t2 minus t1 kilometers. That is the area of this rectangle ABDC. Simple. Velocity time graph. Velocity is constant 40 kilometers per hour. Time between two times t1 t2 we have to find out the distance covered. We can find out by this method. So this indicates no acceleration. इथे कुठेही acceleration झालंय का? गाडीमध्ये स्पीड वाढवलाय का नाही? Acceleration नाहीये. The vehicle is moving with a constant velocity of 40 kilometers per hour. 40 kilometers per hour च्या स्पीडने चालली आहे, कॉन्स्टंट आहे. Therefore no acceleration and hence it is uniform motion. Hence it is uniform motion. ह्याच्याच अपोजिट इकडे आहे. आता गाडी स्पीड कॉन्स्टंटली वाढवत चालली, गाडी ऍक्सेलरेशन वाढवतीये. सो अगेन इन द सेकंड ग्राफ वेलोसिटी वर्सेस टाइम वी कैन सी दैट हियर the acceleration or the velocity is increasing in a particular direction. We can say that such type of graph indicates uniform acceleration. Because why uniform? कारण की in equal intervals of time velocity is also equal. Velocity is also equally increasing in equal intervals of time. परत एकदा सांगतो, नीट वाक्य लक्षात ठेवा. In equal intervals of time velocity is also increasing in equal intervals. Therefore we can say that it is uniform acceleration, and that is it is going increasing order. Therefore we can say that it is positive acceleration. Now if we take any 2 points, say A, mark here, हे दोन पॉइंट घेतले आणि त्याचे रिस्पेक्टिव्ह x coordinate जर आपण कन्सिडर केले, then we obtain such type of diagram. And here now we obtain, जर हा एरिया फाइंड आउट करायचा असेल, join this AD, we label it ABCDE, join AD, we obtain two solid shapes, that is a triangle and a rectangle. Now how much distance is covered हे कसं फाइंड आउट करणार? ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह आहे, कसं फाइंड आउट करणार? सो ऍड these two areas, ऍड these two areas. एवढ्या पोर्शन मध्ये किती डिस्टन्स कव्हर झालेला आहे कसं फाइंड करणार? Therefore S is equal to area of rectangle ABCD प्लस एरिया ऑफ ट्रायंगल ADE. हा जो ट्रायंगल तयार झालाय त्याचा एरिया प्लस रेक्टँगलचा एरिया जर ऍड केला, देन वी कॅन फाइंड आउट हाऊ मच डिस्टन्स इज कवर्ड इन केस ऑफ युनिफॉर्म ऍक्सेलरेशन, दॅट इज पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. सो एरिया ऑफ रेक्टँगल ABCD, AB इंटू BC, लेंथ इंटू ब्रेथ AB इंटू BC, प्लस एरिया ऑफ ट्रायंगल ADE हाफ इंटू बेस इंटू हाईट. बेस काय AD आणि हाईट काय DE. सो हाफ इंटू बेस इंटू हाईट. ह्याची जर काय ऍडिशन आपण केली, देन वी विल ऑब्टेन द डिस्टन्स फ्रॉम ग्राफ. ओके, सो इन दिस वे दोन ग्राफ बघितले आपण आता. नो ऍक्सेलरेशन, दॅट इज युनिफॉर्म मोशन. नो ऍक्सेलरेशन याचा अर्थ काय? वेलोसिटी झिरो नाहीये, वेलोसिटी इज कॉन्स्टंट. नो ऍक्सेलरेशन मीन्स वेलोसिटी इज कॉन्स्टंट. Therefore it is uniform motion, and here it is positive acceleration. The velocity is increasing gradually. These were the cases for positive acceleration or uniform acceleration. Now let us look at non-uniform acceleration, that is non-uniform motion. Non-uniform motion साठी टेक्स्टबुक मध्ये लिहिल्यानुसार we know that in case of non-uniformly accelerated motion velocity time graphs can have any shape. हे इथं मेन्शन केलंय 100 पेज नंबर 106 वरती. In case of non-uniformly accelerated motion velocity time graphs can have any shape. हे वाक्य नीट लक्षात ठेवा, मार्क करून ठेवा टेक्स्टबुक मध्ये, महत्त्वाचं. शेप कुठलाही असू शकतो. Let us look at this shape now. This graph indicates it is a graph for negative acceleration. म्हणजे ऍक्सेलरेशन तुम्ही वाढवल्यानंतर पुन्हा जेव्हा रिलीज करतोय आपण ऍक्सेलरेशन रिलीज करतोय. गाडी चालवताना तुम्ही बघितलं असेल, ऍक्सेलरेशन असं वाढवतो आपण. वी इन्क्रीज इन दिस वे. अँड व्हेन वी डी ऍक्सेलरेट,
वी रिलीज द ऍक्सेलरेटर. तुमच्या गाडीचा स्पीड कमी 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 होत जातो. इथे स्पीड कमी होताना दाखवलंय. ऍज टाइम इज इन्क्रीजिंग वेलोसिटी इज डिक्रीजिंग. ओके, वेलोसिटी इज डिक्रीजिंग. सो दिस इज अ ग्राफ फॉर नेगेटिव्ह ऍक्सेलरेशन. इट्स अदर नेम इज रिटार्डेशन. नेगेटिव्ह ऍक्सेलरेशनला काय म्हणतात? रिटार्डेशन. सो रिटार्डेशनचा ग्राफ कसा दाखवणार? इट विल बी डिक्रीजिंग. इट इज अ डिक्रीजिंग ग्राफ फॉर नेगेटिव्ह ऍक्सेलरेशन. गाडीचा ऍक्सेलेटर तुम्ही सोडून दिलंय, कमी करताय, स्पीड कमी होत जाणार आहे, वेलोसिटी कमी होत जाणार आहे. नेगेटिव्ह ऍक्सेलरेशन, डिक्रीजिंग वेलोसिटी, दॅट इज रिटार्डेशन. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. मध्येच गाडी रेस केली, परत कमी केली, परत खूप जास्त रेस केली, परत कमी केली, गाडीचा स्पीड कसा होणार आहे? नॉन युनिफॉर्म. द ऍक्सेलरेशन विल बी नॉन युनिफॉर्म अँड मोशन विल बी ऑल्सो नॉन युनिफॉर्म. सो दिस ग्राफ रिप्रेझेंट्स नॉन युनिफॉर्म मोशन. कसाही आहे, ओबड धोबड. तुम्ही स्वतः विचार करा, तुम्ही गाडी चालवायला बसलेले आहात, यू आर रेजिंग द ऍक्सेलेटर, अगेन यू आर रिलीजिंग इट, अगेन यू आर रेजिंग मोर, अगेन यू आर रिलीजिंग इट. ऍक्सेलरेशन रेस केलंय, परत कमी केलंय, परत वाढवलंय, परत सोडून दिलंय, स्पीड कमी कमी होत जाईल. सो अकॉर्डिंग टू टाइम द वेलोसिटी इज चेंजिंग नॉन युनिफॉर्मली. वेलोसिटी इज चेंजिंग नॉन युनिफॉर्मली. इट इज कॉल्ड नॉन युनिफॉर्म acceleration. So these were the types of representing motion by using graph, that is graphical representation of motion. एवढ्या टाइप्स होत्या. आय होप सो तुम्हाला समजलं असेल. सोपी कन्सेप्ट आहे, काही अवघड नाहीये त्याच्यात. ओके, इन नेक्स्ट लेक्चर वी विल सी द इक्वेशन्स ऑफ मोशन्स. ओके, डिराइव्ह पण करूयात. तुम्हाला डेरिव्हेशन्स असतील नसतील, पण डिराइव्ह करून दाखवतो इक्वेशन ऑफ मोशन कसे आहेत. 3 इक्वेशन ऑफ मोशन आहेत. And the last topic will be circular motion. Okay, that is 8.6, uniform circular motion. In next topic we will be covering equations of motion and uniform circular motion. That will be the last lecture of this chapter 8. Okay, so we will stop here now. Thank you. Hello, good morning. आज शिकायचं आहे आपल्याला important equations of motion. In previous chapter we saw graphical representation of motion. Motion हे graphically कसं दाखवता येतं हे आपण बघितलं होतं. Now in this lecture we will study the 3 equations of motion आणि ते कसे ऑब्टेन केलेले आहेत. ओके, सो फॉर दॅट लेट अस consider a particle moving along a straight line with uniform acceleration a. This is the straight line. या स्ट्रेट लाइन वरती हा पार्टिकल आहे. This particle is moving on this straight line, that is a straight path with uniform acceleration. Okay, it is moving with uniform acceleration. Therefore, let us say at point A time is 0. जेव्हा त्यांनी मोशन स्टार्ट केलेली आहे, at point A when t equal to 0, that is time is 0, and up to point B, that is time t equal to t. एवढा डिस्टन्स से पार्टिकल कव्हर करणार आहे with uniform acceleration. Now at this point where time is 0, where it has started at point A, the velocity will be initial velocity, that is denoted by u, and at final point, that is this point B, the velocity will be denoted by v, that is final velocity. So नीट लक्ष द्या परत. at point A time is 0, जेव्हा स्टार्ट करणार आहे, मोशन स्टार्ट करणार आहे, time will be 0, velocity will be initial velocity, and at final point where time is t, t time कव्हर केलेला आहे, at that point velocity will be final velocity, that is denoted by small v. असा हा पार्टिकल हे पाथ कव्हर करणार आहे with uniform acceleration a. So now to obtain first equation of motion, okay, for acceleration we can write acceleration is equal to, what is acceleration? First chapter, first video lecture मध्ये शिकलो आपण. Acceleration is equal to change in velocity upon time. Change in velocity. Change in velocity means final velocity minus initial velocity. Final velocity minus initial velocity, that is v minus u upon time is t. Okay, now हे मांडल्यानंतर काय नाही, आता फक्त ऍडजस्टमेंट करायची. We take this t to the left hand side, it will go in numerator, it will get multiplied with this acceleration, so it will become a into t. So आता इक्वेशन कसं चेंज झालं, a into t is equal to v minus u, and now this minus u when it will come to left hand side, equal to च्या left hand side ला आल्यानंतर it will become plus u. साइन चेंज होते, हे माहिती आहे तुम्हाला मॅथ्स मध्ये. ओके, सो नाउ वी हॅव ऑब्टेन्ड v is equal to
u plus at. Just उलटा लिहिला. What equation is obtained? V is equal to u plus at. That is final velocity is equal to initial velocity plus acceleration into time. That is the first equation of motion obtained for final velocity. ठीक है, इजी इक्वेशन आहे अतिशय. आलं लक्षात कसं केलंय? acceleration is equal to change in velocity upon time. Formula acceleration is denoted by a. Change in velocity means final velocity minus initial velocity, that is v minus u upon t is time. Now just adjustment केले, mathematical adjustment. t इकडे पाठवला, it became at is equal to v minus u. Again shifted u to left hand side, it become at plus u is equal to v. And rearranging, v is equal to u plus at. That is the first equation of motion. Now second equation of motion. Second equation of motion, we know average velocity. What do you mean by average velocity? What is velocity? Velocity and speed मध्ये काय फरक आहे? Velocity means traveling in a motion in a particular direction. With speed, motion in a particular direction. It contains direction. So average velocity can be written as total distance traveled upon total time taken. हा सुद्धा फॉर्म्युला तुम्हाला फर्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये दिला होता. Average velocity is equal to total distance traveled upon total time taken. Now here average velocity, average कसं घेतो आपण? Average म्हणजे mean. That is u plus v upon 2. Initial velocity plus final velocity divided by 2. That gives you the average velocity. So average velocity can be written as u plus v upon 2. So left hand side ला आपण u plus v upon 2 लिहिणार. Right hand side इकडे distance traveled. Total distance travel कशाने denote केलाय? S ने. So distance traveled is S upon total time taken is final time किती घेतलेला आहे? T. So now the equation can be written as, look here, the equation can be written as u plus v upon 2, that is average velocity, equal to total distance traveled, that is S upon total time taken, that is T. So u plus v upon 2 equal to S upon T. असं आपल्याला इक्वेशन मिळालं. Now here we will substitute for v as, v साठी आपण काय सबस्टिट्यूट करू शकतो? इकडे लक्ष द्या. From first equation of motion we have v equal to u plus at. So here in v we will substitute v is equal to u plus at. Therefore s upon t rearrange केले फक्त, left hand side right hand side ला घेतली, right hand side left hand side ला घेतली. s upon t equal to u plus, हा जो v होता v च्या जागी काय टाकला? u plus at upon 2 असंच upon 2. Now this u plus u will become 2u. हा t जो आहे इकडचा हा लेफ्ट हँड साइडला न्यूमरेटर मध्ये जाईल. सो 2u plus 80 into t upon 2. Now divide by 2 separately and multiply by t. So 2u upon 2t plus 80 square upon 2 असं मिळतं. इथे 2 कॅन्सल होईल, 2 इथे कॅन्सल होईल. Therefore we obtained the equation for distance traveled as, second equation of motion will be for distance as s is equal to ut plus half at square. Distance traveled is equal to initial velocity into time plus half of acceleration into time square. S is equal to ut plus 1/2 at square. That is the second equation of motion. Now third equation. आता third equation कसं obtain करणार? From first equation of motion काय? v is equal to u plus at. इथे आहे आपल्याकडे v is equal to u plus at. Therefore हा u जर लेफ्ट हँड साइडला आणला then we will get v minus u is equal to at. This implies that v minus u is equal to at. हे एक इक्वेशन घेणार आहे आपण. आणि ऍव्हरेज वेलोसिटी इक्वल टू s अपॉन t हे आपल्याला माहिती आहे, म्हणजेच u plus v upon 2 इक्वल टू s upon t. इथे स्पेसिफाय केलं होतं आपण. ऍव्हरेज वेलोसिटी इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टोटल टाइम टेकन. सो u plus v upon 2 is equal to s upon t. हे एक इक्वेशन घेणार. Now what we will do? We will multiply these two equations. हे जे बॉक्स केलेत ना, ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन करायची. ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन करत असताना लेफ्ट हँड साइड will be multiplied with left hand side and right hand side will be multiplied with right hand side. Equal to ची LHS into ह्याच्या equal to ची LHS equal to RHS into RHS. सो कसं इक्वेशन लिहिल बघा. इथं हा क्रॉस केलाय. क्रॉस म्हणजे ह्या दोघांना मल्टिप्लाय करतोय आपण. वी विल मल्टिप्लाय देम बोथ. सो वी ऑब्टेन v minus u into u plus v upon 2. इकडे v minus u आणि u plus v upon 2 ची मल्टिप्लिकेशन झाली. इक्वल्स टू
राईट हँड साईडला काय AT इंटू एस अपॉन टी, AT इंटू एस अपॉन टी. आता हा टी आणि हा टी कॅन्सल आउट. दिस टी इज इन न्यूमरेटर, दिस टी इज इन डिनॉमिनेटर. टी विल गेट कॅन्सल. हा जो 2 आहे वी विल सेंड दिस 2 टू राईट हँड साइड. सो व्हॉट वी ऑब्टेन v मायनस यू. सेकंड ब्रॅकेट मध्ये u प्लस वी चा लिहिलं v प्लस यू. जस्ट रिअरेंज केलं कारण की प्लस साइन आहे. वी कॅन रिअरेंज द ब्रॅकेट. सो v मायनस यू इंटू v प्लस यू इज इक्वल टू 2as. हे असं इक्वेशन आपल्याला ऑब्टेन झालं. बट व्हॉट इज v मायनस यू इंटू v प्लस यू? यू नो द अल्जेब्रिक आयडेंटिटी. a plus b into a minus b equal to a square minus b square. Okay, so applying this identity here we will get v minus u into v plus u can be written as v square minus u square. V square minus u square equals to 2as. That is the third equation of motion. So read करताना कसं करणार? Final velocity square minus initial velocity square equals to 2 into acceleration into distance covered. Okay, so this is the third equation for motion. So now let us परत एकदा तिन्ही इक्वेशन वाचून घेऊयात. फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन v is equal to u plus at. सेकंड इक्वेशन ऑफ मोशन s equals to ut plus 1/2 at square. And third equation of motion is v square minus u square equals to 2as. In this way we derived the three equations of motion. Now based on these equations you will have the numericals. Numericals चे टेक्स्टबुक मधले सगळे सोल्युशन्स तुम्हाला मी आपल्या PDF मध्ये दिलेले आहेत व्हॉट्सअप ग्रुप मध्ये. ओके, त्याच्यातनं बघून तुम्ही सॉल्व्ह करा आणि जे काही सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत ते मात्र टेक्स्टबुक मधनं बघून तुम्ही लिहून काढा. सेकंड इन्स्ट्रक्शन अशी आहे, काही डाऊट असला इमिजिएटली पोस्ट ऑन आवर ग्रुप. व्हॉट्सअप ग्रुप वरती डाऊट पोस्ट करायचा, तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जाईल. ठीक आहे, बट डू पोस्ट डाऊट. एक गोष्ट लक्षात आलेली आहे की फक्त एकच स्टुडंट कॉन्टॅक्ट करतोय, बाकी कुणीही कॉन्टॅक्ट करत नाहीये. मला तर असं वाटतंय कुणी व्हिडिओजच बघत नाहीये. ठीक आहे, सो डू वॉच द व्हिडिओ सिरियसली. यू हॅव एनी डाऊट्स यू कॅन पोस्ट एनी टाइम ऑन द ग्रुप. आय एम हिअर फॉर यू 24 hours. 24 तास मी सेवा द्यायला बसलेलो आहे. कधीही तुम्ही पोस्ट करू शकता तुमचे डाऊट्स. आय विल क्लिअर दॅम. ओके, सो दिस फिनिशेस अवर वन टॉपिक, दॅट इज इम्पॉर्टंट इक्वेशन्स ऑफ मोशन. आता लास्ट टॉपिक राहिलेला आहे, दॅट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. दॅट आय विल शेअर इन द नेक्स्ट व्हिडिओ. ओके, हॅलो, गुड मॉर्निंग. आज सुरू करायचं आपल्याला लास्ट टॉपिक ऑफ दिस चॅप्टर, दॅट इज 8.6 युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. इट इज ऑन पेज नंबर 110 ऑफ युअर टेक्स्टबुक. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन छोटासा कन्सेप्ट आहे. मोशन आपण शिकलेलो आहोत इन अ स्ट्रेट पाथ. स्ट्रेट पाथ मध्ये मोशन कसं आहे, एक तर ते युनिफॉर्म असू शकतं किंवा नॉन युनिफॉर्म असू शकतं. बट आता युनिफॉर्म सर्क्युलर ट्रॅक मध्ये मोशन कसं असणार आहे, त्याला नावच दिलेलं आहे त्यांनी, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. इट विल बी युनिफॉर्म. युनिफॉर्म म्हणजे काय, इट विल कव्हर इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. ओके, सो जर मोशन युनिफॉर्म आहे देन हाऊ इज द वेलॉसिटी. विल इट हॅव अ कॉन्स्टंट मॅग्निट्यूड ऑर अ वेरिंग मॅग्निट्यूड, हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. त्याच्यासाठी काही डायग्राम्स आपण कन्सिडर करणार आहोत आणि त्याच्यावरून आपण ते शिकणार आहोत. आता स्ट्रेट पाथ मध्ये, इन अ स्ट्रेट पाथ, सपोज हा एक स्ट्रेट पाथ आहे. कालच्या डायग्राम मध्ये आपण बघितलं जेव्हा इक्वेशन्स आपण डिराइव्ह केले होते इक्वेशन्स ऑफ मोशन, तेव्हा स्ट्रेट पाथ कन्सिडर केला होता. करेक्ट आहे. सो स्ट्रेट पाथ मध्ये ऍक्सिलरेशन इज 0 ऑलवेज, कारण की वेलॉसिटी ही कॉन्स्टंट असते. व्हेन वेलॉसिटी इज कॉन्स्टंट ऍक्सिलरेशन विल बी 0. पण आता सर्क्युलर पाथ मध्ये कसं आहे हे आपल्याला बघायचं. लेट अस सी. हे जे डायग्राम काढले, इट इज अ रेक्टँग्युलर ट्रॅक, हेक्सागोनल ट्रॅक, ऑक्टागोनल ट्रॅक आणि फायनली सर्क्युलर ट्रॅक. ह्याच्यापर्यंत आपल्याला यायचं. सो लेट अस कन्सिडर स्ट्रेट लाईन पासून, स्ट्रेट लाईन मध्ये कुठेही टर्न घ्यायचा नाहीये. राईट टर्न घ्यायचा, लेफ्ट टर्न घ्यायचा, कुठेही घ्यायचं नाहीये. फॉर एक्झाम्पल, सपोज अन ऍथलीट, जे तुमच्या टेक्स्टबुक मधलं एक्झाम्पल आहे. सपोज अन ऍथलीट जो रनिंग करतोय, पळतोय तो, वेन ही इज रनिंग ऑन अ युनिफॉर्म स्ट्रेट पाथ, जेव्हा तो स्ट्रेट पाथ वरती पळतोय तेव्हा जर तो कॉन्स्टंट वेलॉसिटीने पळत असेल तर ऍक्सेलरेशन 0 असणार आहे. बट इफ ही इज इन्क्रीजिंग हिज स्पीड देन इट विल हॅव सम ऍक्सेलरेशन. बरोबर आहे. बट आता या स्ट्रेट ट्रॅकच्या ऐवजी जर का आपण रेक्टँग्युलर ट्रॅक कन्सिडर केला, कन्सिडर दिस ट्रॅक ABCD.
इथून तो असा पळतो या डायरेक्शन मध्ये, ए बी सी डी या डायरेक्शन मध्ये. सो क्लॉकवाईज ही इज रनिंग क्लॉकवाईज. त्याला इथे एकदा टर्न घ्यावा लागेल, इथे एकदा टर्न घ्यावा लागेल, इथे एकदा टर्न घ्यावा लागेल आणि इथे एकदा टर्न घ्यायला लागेल. सो ही हॅज टू टेक 4 टर्न्स. 4 वेळा त्याला त्याचं डायरेक्शन चेंज करावं लागेल पळत असताना. सो त्याचा वेलोसिटी वरती काही फरक पडणार आहे का मॅग्निट्यूड वरती? ओके, डायरेक्शन तर 100% चेंज होतंय. स्ट्रेट पाथ मध्ये नो चेंज इन डायरेक्शन, बट हिअर डायरेक्शन इज चेंजिंग नाव. सो विल इट अफेक्ट्स इट वेलोसिटी? या ठिकाणी 4 टर्न्स, इथे किती टर्न्स घ्यावे लागणार आहेत? 4 टर्न्स. हेक्सागोनल ट्रॅक मध्ये ही हॅज टू टेक 6 टर्न्स. ऑक्टागोनल ट्रॅक मध्ये ही हॅज टू टेक 8 टर्न्स. आता हाच ऑक्टागोनल ट्रॅक जर का हे पॉइंट असे जॉईन केले सगळे, then it will form a circular path. Okay, so now for a circular track, for a circular track we can define the circular motion as uniform. Why? Because if the athlete moves with a velocity of constant magnitude, जर का या ठिकाणी we consider that velocity is constant, if we consider velocity constant, then velocity of constant magnitude along circular path, the only change in his velocity is due to the change in direction of motion. Velocity constant आहे, मग velocity मध्ये change कधी होईल? Only because of the change in direction of motion. जर direction change होतीये फक्त त्या कारणामुळेच velocity मध्ये change असू शकतो. कारण की straight path मध्ये when also velocity is constant, if he is running with a constant velocity, then acceleration will be 0. But if velocity is not constant, if we have a increasing velocity, graph बघितला होता आपण, increasing graph असा असतो. जर increasing graph असेल, then acceleration will be positive. Acceleration will also increase. Okay, but for a circular track, if velocity is constant, the only change in velocity will be due to change in direction. So now how we can define a uniform circular motion? When an object moves in a circular path, a circular path ahe, with uniform speed, then its motion is called uniform circular motion. Now if r is the radius of this circular track, r is the radius, circumference काय असतो? Circumference is equal to 2 pi r. We know that c equal to 2 pi r. Circumference of circle is 2 pi r, and if that object is moving, it is covering this circular track, this circumference in time t seconds, in time t seconds, in t seconds, then the velocity v is equal to 2 pi r upon t. That is the path covered. 2 pi r is the circumference. The athlete or the object is covering this 2 pi r distance in t seconds, then velocity can be written as 2 pi r upon t. Again we have used इथे कुठला बेसिक फॉर्म्युला जर का तुम्हाला याच्यात दिसत असेल, बेसिक फॉर्म्युला काय? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, s इज इक्वल टू d अपॉन t. स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. इथे स्पीडच्या ऐवजी वेलोसिटी घेतली. वेलोसिटी का? कारण की इथे डायरेक्शन कन्सिडरेशन मध्ये घेणार आहे आपण. वी आर कन्सिडरिंग डायरेक्शन. व्हॉट इज वेलोसिटी? Speed in a particular direction. So velocity, that is speed, equal to distance. Distance covered किती आहे? 2 pi r. Circumference of circle 2 pi r upon time t, that is taken in seconds. Okay, so base formula कुठला? अगेन concept कुठली वापरली? Speed is equal to distance upon time. Velocity is equal to 2 pi r upon t for a circular path. So when an object moves in a circular path with uniform speed, its motion is called uniform circular motion. आणि त्याची velocity कशी काढणार आपण? Velocity can be found out by the formula 2 pi r upon t, where t is taken in seconds. So velocity चा युनिट तुम्हाला माहिती आहे. velocity चा युनिट काय असतं? मीटर पर सेकंड. So whatever this distance will be, it will be taken in meters and time will be taken in seconds. So velocity चा युनिट असणार आहे मीटर पर सेकंड. This was all about uniform circular motion. So आता ह्याच्यावरनं आपल्याला दोन कन्क्लुजन्स काढलेले आहेत. डिफरन्स बिटवीन when uniform motion is in a straight line and when uniform motion is in a circular path. दोन ट्रॅक्स मधलं युनिफॉर्म मोशन आपल्याला कंपेअर करायचंय. when uniform motion is in straight line मध्ये
और युनिफॉर्म मोशन इज इन सर्क्युलर पाथ. मग याच्यामध्ये काय फरक सांगता येईल आपल्याला? इन युनिफॉर्म मोशन द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट डज नॉट चेंज. ऑब्विसली ही स्ट्रेट लाईन काढलेली आहे, स्ट्रेट पाथ मध्ये कुठे डायरेक्शन चेंज होतं का? नाही होत. बट इन अ सर्क्युलर पाथ द डायरेक्शन इज कंटिन्युअसली changing. Direction changes continuously. This is one difference between uniform motion in straight line and uniform motion in circular path. Second difference will be, if an object moves with a constant speed, its acceleration is zero. Straight path मध्ये, consider a straight path, when the velocity is constant, acceleration will be zero. A will be zero. Why? कारण की acceleration चा formula काय? Change in velocity upon time. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय? चेंज इन वेलोसिटी v मायनस यू अपॉन टी. बट v मायनस यू वेलोसिटी कॉन्स्टंट आहे, तर वेलोसिटी कॉन्स्टंट आहे, ऍक्सेलरेशन विल बिकम झिरो. वेलोसिटी कॉन्स्टंटचा अर्थ काय? v आणि u एकच होणार. सो दॅट इज v मायनस v विच इज इक्वल टू 0 अपॉन t अँड a विल बी इक्वल टू 0. दिस इज फॉर स्ट्रेट पाथ. स्ट्रेट पाथ for straight line, but acceleration will not be zero even on moving with a constant speed in circular path. कारण की सर्क्युलर पाथ मध्ये जरी वेलोसिटी कॉन्स्टंट असली तरी ऍक्सेलरेशन झिरो नसणार आहे, कारण की डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज होतं आणि जेव्हा डायरेक्शन चेंज होतंय त्यावेळेस दॅट ऑब्जेक्ट नीड्स सम ऍक्सेलरेशन टू कोप अप विथ द चेंज इन डायरेक्शन. ज्यावेळेस सपोज तो ह्या डायरेक्शनला आहे, इथून ही इज गोइंग टू मूव्ह हिअर, जेव्हा हा टर्न येतोय, टर्न येत असताना ही नीड्स सम बूस्ट टू मेंटेन हिज वेलोसिटी अँड दॅट बूस्ट इज द ऍक्सेलरेशन. सो इन दिस केस acceleration will not be zero. In this case a will not be equal to 0. In a circular path acceleration is never 0, but in a straight path acceleration is 0 when object moves with a constant speed. So when velocity is constant, acceleration will be 0 for a straight line, but in case of a circular path acceleration will not be equal to 0 even when the speed is constant. These are the two differences between uniform motion in straight line and uniform motion in circular path. हे दोन conclusions आपण ड्रॉ केलेले आहेत. हे टेक्स्टबुक मध्ये दिलेलं नाहीये. We have drawn these conclusions from the entire theory of uniform motion in straight line and uniform motion in circular path. Okay, so this was all about this topic, uniform circular motion. With this we have finished all the concepts of this chapter 8, that is motion. So we will stop here now. The entire exercise solution is been already given to you. I hope so तुम्ही ते solve करत असाल. Now I will send you the question paper for it and the exemplar questions and the solution for this chapter 8. Exemplar मध्ये mostly objective प्रश्न आहेत that will help you in your objective exam. जसे की तुम्हाला आता ऑनलाईन सगळ्या objective conduct करतायत exam schools. So do solve them seriously. If you have any problem, do communicate with me. तुम्ही communicate करत नाहीये, कुणाचंही communication होत नाहीये, so do communicate. I will send you the solution, or we will have a live class, 1 or 2 live lectures we can take for your concept clearing. Okay, so we will stop here. Copy down these notes. Already I have given you the notes, so be thorough with them. All the best for your exam. Okay, do good, do well, all the best. Thank you.